Hello, good evening friends, good evening students. This is आकाश अलमुले. वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है. तो हा जो व्हिडिओ आहे तो DMERची जी एक्झाम झाली. ओके, DMER ही बेसिकली महाराष्ट्र ओके जे महाराष्ट्राची जी स्टाफ नर्सेसची एक्झाम झालेली होती, स्टाफ नर्स और वी कॅन से DMERच्या वेरियस पोस्ट होत्या लाईक फार्मासिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन्स, त्याच्यानंतर एक्सरे टेक्निशियन्स, डायलिसिस टेक्निशियन्स, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑल काइंड ऑफ भरपूर मोठं वॅकन्सी होती DMERची, जे की मे 2023मध्ये याची रिक्रुटमेंट आली होती. ओके, तर आपण बऱ्याच कोर्ट केस आणि बऱ्याच लोकांना याच्यात ऑर्डर मिळालेले आहे, ते सगळं बघितलेलं आहे. ओके, तरी सध्या लेटेस्टमध्ये DMERची एक केस चाललेली होती EWS. ओके, EWS सर्टिफिकेट ज्यांच्याकडे म्हणजे आफ्टर द लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन ज्यांनी काढलं होतं त्यांना नॉट एलिजिबल केलं होतं. काय केलं होतं? नॉट एलिजिबल. ओके, तर आता काय झालेलं आहे आणि याच्यातच जे OBC जे कॅन्डिडेट होते, ओके, त्यांना कुठल्याही डेटचं सर्टिफिकेट असल्यानंतर त्यांना एलिजिबल केलं होतं. तर ही केस अशीच होती की जर OBCला जर तुम्ही इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट, दॅट इज नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेटवरच नॉन क्रिमिनल NCL बनतं. ओके, त्याला तुम्ही कुठल्याही डेटचं ग्राह्य धरून ऑर्डर देऊ शकता. तर EWS ह्या कॅन्डिडेटलासुद्धा इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेटवरच EWS सर्टिफिकेट बनतं. तर यांना का नाही होत? ओके, तर या अनुषंगाने EWSचे बरेच विद्यार्थी कुठे गेले होते? कोर्टमध्ये गेले होते, मॅटमध्ये. ओके, मॅटमध्ये गेले होते. ओके, बरेच दिवस ही केस चालली, साधारणतः एक 4 ते 5 महिने ही केस चाललेली. ओके, कारण जानेवारी 2024मध्ये ही केस झालेली. ओके, आणि एप्रिल आत्ता जस्ट 2 डेज बिफोर याचा रिझल्ट आला. ओके, की काय रिझल्ट आला तेच मी तुम्हाला इथे सांगतो आहे. आणि कुणासाठी रिझल्ट आला, कुठल्या कॅन्डिडेटसाठी, सगळ्यांनाच की फक्त स्टाफ नर्सेसला? ओके, म्हणजे ऑल काइंड ऑफ वेरियस पोस्ट सगळ्यांसाठी इथे मी इथे सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ स्किप करू नका. ओके, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचं. ओके, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेणेकरून जे पण व्हिडिओ नर्सिंग रिलेटेड, वॅकन्सी रिलेटेड, एक्झाम रिलेटेड, अभ्यासाच्या रिलेटेड जे पण व्हिडिओ मी बनवेन ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. ओके, नोटिफिकेशन येईल. ओके, तर याच्यामध्ये काय म्हटलेलं, 16/4चं हे एक वर्डिक्ट आहे. 16ला याची डेट होती. काय होतं बघा, PP धुरी अदर्स हे अप्लिकंट आहे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ओके, अँड अदर्स. तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काय म्हटलेलं आहे बघा, की जी एक रिक्रुटमेंट होती, ओके, जे ग्रुप सीची रिक्रुटमेंट होती, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 10/5/2023ला होती. आणि कशाची होती? DMERची, मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई. ओके, 517 वॅकन्सी होत्या EWS कॅटेगरीच्या ग्रुप C स्टाफ नर्स या पदासाठी. ओके, स्टाफ नर्स या पदासाठी. ओके, ओके, बघा इथे फक्त स्टाफ नर्स नाही आहे बरं, इथे मी फक्त हे आलं आहे, बट शेवटीचा मायना खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. ओके, बेसिकली हे स्टाफ नर्सचे जे कॅन्डिडेट होते, ओके, स्टाफ नर्स जे कॅन्डिडेट होते ते कॅन्डिडेट इथे कोर्ट केसमध्ये गेले होते. ओके, मॅटमध्ये गेले होते. ओके, ओके, तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे कॅन्डिडेट, ओके, काय म्हटलेलं आहे की DMERनी काय केलेलं आहे, शूड अलाव द अप्लिकंट हू परचेस द डॉक्युमेंट प्रायर टू द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन form. It is said to be condition is relaxed in respect of candidate falls in NCL category, whereas the candidate belong to EWS. It has not been exempted through candidate from the both the streams have identical eligibility criteria. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, काउन्सिलरनी काय म्हटलेलं आहे, म्हणजे वकिलांनी काय म्हटलं होतं की बाबा तुम्ही NCL कॅटेगरी म्हणजे OBCसाठी या ज्यांना पण NCL लागतं, NTSO, VJSO, हा सगळ्या कॅन्डिडेटला काय केलं तुम्ही, ज्यांचं NCL होतं त्यांचं NCL त्या पर्टिक्युलर आता वॅकन्सी 2023-2024ची होती. ओके,
तर कुठल्याही डेटला, ह्या इयरमध्ये कुठल्याही डेटला जर NCL सर्टिफिकेट तुम्ही काढलं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं, OBC असो, NT असो, ST NT असो, VJ असो, SBC असो, यांनी काय केलं की जशी एक्झाम आपली हे फॉर्म 10 मे टू 25 मेचा होता, तर त्यांनी 25 मेच्या पुढे एक 26 मे या भरपूर लोकांनी सप्टेंबरमध्ये पण काढलं, कोणी ऑक्टोबरमध्ये पण काढलं. ओके, तर ह्या सगळ्यांना काय केलं, यांना एलिजिबल करण्यात आलं होतं की नाही, दीस आर द एलिजिबल फॉर द रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणून. ओके, त्याच अनुषंगाने वकिलांनी काय म्हटलं की मग NCL आणि EWS बनवण्यासाठी सेम आयडेंटिकल एलिजिबिलिटी क्रायटेरिया, दॅट इज इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट लागते, जे की बिलो 8 लाख असायला पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे. ओके ओके, तर काय म्हटलेलं आहे की जर सेमच सर्टिफिकेट लागत असेल तर NCLला तुम्ही एलिजिबल केलं, आणि ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट 25 मेच्या पुढे होतं, ओके, ज्यांनी 25 मेच्या पूर्वी काढलं, जे EWS कॅन्डिडेट होते त्यांना एलिजिबल केलं, बट 25 मेच्या नंतर ज्यांनी काढलं त्यांना नॉट एलिजिबल केलं. तर ही केस यासाठीच होती की का यांना केलं तर यांना का नाही. ओके, तर हा एक मुद्दा झाला की असं वकिलांनी तिथे मांडलं, बरेच दिवस केस चालली. ओके, त्यानंतर तर यामध्ये त्यांनी हे सुद्धा एक हे दिलेलं आहे की एक शॉर्ट अफिडेविट पण दिलं होतं रिप्लाय करून 13/3/24ला की खालिद बशीर अहमद अरब म्हणून जॉईंट सेक्रेटरी यांचं एक हे होतं. तर याच्यामध्ये सुद्धा हे एक मोठा पॉईंट आहे, हे एवढा काही इम्पॉर्टंट नाही, म्हणजे इम्पॉर्टंट होता केससाठी, त्यांनी हे केलेलं आहे की बाबा मग EWSला का तुम्ही व्हॅलिड या एलिजिबल का करत नाही, ह्या ग्राउंडची केस होती. ओके, त्याच अनुषंगाने शेवटच्या दिवशी आता काय आलं की अबाव हे स्टेटमेंट आलं, तर त्याने काय केलेलं आहे की फायनान्शियल इयर 23-24चं हे पब्लिश झाली याला. ओके, then date of issue EWS certificate is not relevant, okay, in the view of fact that if applicants are holding EWS certificate for the financial year 23-24 in which the advertisement dated this one was published, then applicants are not to be disqualified on this ground by the respondent number 3 commissioner on medical. ओके, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे सगळे हे जे अफिडेविट शॉर्ट अफिडेविट दिलं होतं ते तुम्ही वाचू शकता, खूप मस्त आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात काय लिहिलेलं आहे हे सांगितलेलं आहे की शेवटी हे सांगितलं आहे की EWS कॅन्डिडेट असेल आणि त्याचं सर्टिफिकेट 2023 आणि 24चं कुठल्याही डेटचं असो, फायनान्शियल इयरचं, ओके, ते कधीही काढलं असेल तरी त्या कॅन्डिडेट्सना तुम्ही एलिजिबल करायचं असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये, म्हणजे त्यांना डिस्क्वालिफाय नाही करायचं असं लिहिलेलं आहे. ओके, आणि याच्यात शेवटच्या पॉईंटमध्ये अजून काय लिहिलेलं आहे, the original application is allowed to this extent and application is found to be otherwise eligible, then in that case they are to be appointed to the various posts including staff nurse group C. The decision is regarded is to be taken till 30/6/2024. ओके, मी काय म्हटलेलं आहे, तुम्ही ओरिजिनल सर्टिफिकेट बघायचं, जेवढे पण EWS कॅन्डिडेट आहेत. ओके, आता 2025पर्यंत जे SML होतात त्यांना ऑलरेडी DMARनी काय दिलेलं आहे, सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे. ओके, कारण कुठे ना कुठे DMARला सुद्धा माहिती होतं की EWS केस जिंकेल, त्याच्यामुळं त्यांनी काय केलेलं की ऑलरेडी तेवढे कॅन्डिडेट होते, या कोर्टामध्ये सुद्धा काही निर्णय आले असेल, त्याच्यामुळं 2025च्या पुढचे जे आपले जे कॅन्डिडेट होते ज्यांनी केस केली असं ऐकण्यात आलं. आय डोंट नो खरंच होते या नाही होते. ओके, बट त्यांना सर्टिफिकेट, त्यांना ऑर्डर सर्टिफिकेट दिले होते स्टाफ नर्सेसच्या पदाचे. ओके, तर आता शेवटी त्यांनी काय म्हटलेलं आहे की ओरिजिनल सर्टिफिकेटमध्ये EWS जे कॅन्डिडेट आहे, ओके, त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट बघा. ओके, त्यांचं EWS सर्टिफिकेट बघा ते कुठल्या डेटचं आहे, आणि जर तुम्ही त्यांना नॉट एलिजिबल केला असेल तर आता त्यांना काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू द त्यांच्या ओरिजिनल ॲप्लिकेशननुसार त्यांना आता जर ते मेरिट लिस्टमध्ये जर बसत असेल, मेरिट लिस्ट आपण मेरिट लिस्ट मागे बघितली होती रिमार्कमध्ये, तुम्ही बघू शकता, जे रिमार्कमध्ये आपल्याला EWS दिलं होतं, मग शेवटी त्यांनी काय केलं, नॉट एलिजिबल केलं होतं. जर तुम्ही त्याच्या 517 जागा आहेत, ओके, मेल फिमेल त्याच्यानंतर जनरल
ओके कॅटेगरीच्या त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असेल मेरिट लिस्टमध्ये बसत असाल तर आता ही जी अट आहे म्हणजे EWS सर्टिफिकेट जे की तुमचं लास्ट डेट ऑफ अप्लिकेशनच्या पूर्वीचंच पाहिजे ती अट आता हे केलेली आहे कॅन्सल केलेली आहे ओके म्हणजे EWS कॅन्डिडेटने ज्यांनी केस केली होती सोबत त्यांनासुद्धा आणि ज्यांनी केस नाही केली म्हणजे 15 या 16च कॅन्डिडेट होते असं माहिती पडाले याच्यामध्ये बट अदर दॅन दिस जर जे पण मेरिट लिस्टमध्ये आहेत ओके मेरिट लिस्टमध्ये आहेत बट ते नॉट एलिजिबल असं त्यांच्या पुढे लिहून आलं होतं ओके अशासुद्धा कॅन्डिडेटसाठी हा जो निर्णय आहे तो आता काय आहे लागू आहे ओके तर डोंट वरी तुम्हालासुद्धा याचा फायदा होणार आहे कारण निर्णय हा सगळ्याच मुलांसाठी असतो एका मुलांसाठी नसतो सोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये DMERनी जे पण एक्झाम घेतले जे पण पदं होते जवळपास आता मी विसरलो 11,000 या काहीतरी वॅकन्सी होत्या का जास्त होत्या थोडंसं आय डोंट नो बट जसं एक्सरे टेक्निशियन असो फार्मासिस्ट असो की लॅबोरेटरी टेक्निशियन ऑप्टिमेट्रिस्ट असो फिजिओथेरपिस्ट असो कुठल्याही पदासाठी ज्यांना पण EWS सर्टिफिकेटसाठी नॉट एलिजिबल केलं त्यांनासुद्धा हे लागू असणार आहे कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे they are to be appointed to the various posts including staff nurse group C okay लक्षात ठेवा this is also very important okay in case they are to be appointed to the various posts including staff nurse group C okay the decision आता कधीपर्यंत त्यांना ऑर्डर द्यायचं आहे सगळ्यांनाच सगळ्या पदाचे पण EWS कॅन्डिडेट आणि ग्रुप C स्टाफ नर्स या पदाचे पण कॅन्डिडेट यांना 30 जून 2024 पर्यंत ऑर्डर देण्यात यावे अशा पद्धतीनं डिसिजन इज रिगार्ड टू बी टेकन टिल द 30/6/2024 डेफिनेटली जे पण EWS कॅन्डिडेट आहे आयदर ते स्टाफ नर्सचे असो फार्मासिस्ट असो कुठल्याही याचे असो DMERने ज्यांनी पण एक्झाम दिली सगळ्यांना हा निर्णय लागू असेल ओके मी सुद्धा स्टार्टिंगला सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं होतं तर डेफिनेटली OBCला जर त्यांनी लागू केलं तर हे यांना पण होईल असं मला एक वाटत होतं मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बोललो आय डोंट नो ज्यांना पटलं त्यांनी बरेच लोक कोर्टामध्ये गेले ओके बट बघा आता याच्यामुळं बऱ्याच जे EWS जे कॅन्डिडेट होते त्यांना ऑर्डर मिळाला नाही ओके तर बघा बाबांनो हे एक असं झालं आहे की प्रत्येकाला आपापला काय म्हणतो कोर्टात जाण्याचा आपले भाष्य मांडण्याचा या सगळ्यांचा हे असतो अधिकार असतो ठीक आहे त्याच अनुषंगाने जे पण ज्यांना वाटत होतं की आमच्यावर अन्याय झाला ते मुलं कोर्टमध्ये गेले थोडं तुमचं लॉस झालं फायनान्शियल लॉस म्हणू शकतो ओके फायनान्शियल लॉस एक जवळपास 2 to 3 मंथची जे तुमची सॅलरी आहे ती डिले झाली ओके कारण बरेच तुमचे जे मित्र आहेत ते जॉईन झालेत ओके बट तुमच्या सिनियरिटीवर काहीही याच्यामध्ये काय नाही होणार फरक पडणार नाही तुमची सिनियरिटी ही तुमच्या मेरिट नंबरवर डिपेंड आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऑर्डर बघा ऑर्डर कॉपीमध्ये लिहिलेलं आहे की सिनियरिटी ही तुमच्या मेरिटवर डिपेंड आहे तुम्ही मेमध्ये जॉईन करा तुम्ही जानेवारीमध्ये जॉईन करा ओके जर तुमचं मेरिट पुढे असेल तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार ओके हां फायनान्शियल लॉस झालेला आहे त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही ओके कारण गव्हर्मेंट शेवटी गव्हर्मेंट जॉब म्हणजे ओके इथे काय होतं कोर्ट केस ह्या होत असतात आणि प्रत्येक व्यक्ती बऱ्यापैकी जर समजा उद्या तुमच्यावर कुठं अन्याय झाला तर तुम्हालासुद्धा कोर्टामध्ये जावं लागेल जर तुमच्या युनियनकडून तुमच्याकडून कुठून तुम्हाला जर काही मिळत नसेल तर ओके हां रिक्रुटमेंट प्रोसेस DMERमध्ये नेहमीच असं आहे की DMERमध्ये ज्या पण एक्झाम होतात कमीत कमी 1 or 2 केस होतातच स्टुडंटच्या नेहमीच होतात ओके ज्यावेळी आमच्यासुद्धा एक्झाम्स व्हायचे त्यावेळी 200 ते 300 अशा वॅकन्सी या 500 अशा वॅकन्सीज असायच्या ओके त्यावेळीसुद्धा कोर्ट केस झालेल्या होत्या निर्णयसुद्धा आले थोडं डिले व्हायचा 1-4 महिने 2 महिने डिले व्हायचा बट सगळ्यांनाच न्याय मिळायचा तर इथे सांगू इच्छितो की डोंट वरी ज्यांनी कोर्टमध्ये होते त्यांना पण फायदा होणार जो केसमध्ये नव्हते त्यांना पण बट अकॉर्डिंग टू मेरिट लिस्टच होईल अकॉर्डिंग टू मेरिट लिस्ट होईल ओके लक्षात ठेवा जसं आता EWSचा मेरिट आपला 120-119 पर्यंत गेलेला होता ओके सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यामध्ये तुमचा जर नंबर तुम्ही एक सर्वात पहिले एक्सेल शीट आली त्याच्यामध्ये जर तुमच्या नावापुढे जर EWS असा रिमार्कमध्ये लिहून असेल
डेफिनेटली तुम्ही स्वतःला एलिजिबल ठरवू शकता. किंवा डेफिनेटली असं पण होईल की DMER आता अजून एकदा जे पण नॉट एलिजिबल झाले होते कॅन्डिडेट, जे तुमची लिस्ट बघू शकता, त्या लिस्टनुसार जे फायनल जे सिलेक्शन लिस्ट लावली होती DMERने, त्याच्यामध्ये जर तुम्ही मेरिटमध्ये आहात आणि तुमच्या नावासमोर नॉट एलिजिबल असेल तर आता हे एलिजिबल होईल. ओके, ठीक आहे. जर तुम्ही तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट हे व्हॅलिड असेल तर त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयरचं कुठल्याही डेटचं चालेल. ओके, ठीक आहे. आता बऱ्याच DMERचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं म्हणणं असतं आहे की सर अजून एकदा DV होईल का. ओके, पुन्हा एकदा DV होईल का हा निर्णय संपूर्ण DMERचा असेल. DMERला जर वाटलं की नाही आम्हाला रिक्रुटमेंट करण्याची गरज आहे या आम्हाला कॅन्डिडेट हवे, डेफिनेटली, कारण यांच्यावर कसं असतं की वॅकन्सी इन्क्रीज करणे किंवा डिक्रीज करणे सर्वस्व जबाबदारी ही पर्टिक्युलर रिक्रुटमेंट एजन्सी या रिक्रुटिंग ऑथॉरिटी, तर DMER इज एम्प्लॉयर, तुमचा एम्प्लॉयर आहे. तर एम्प्लॉयरचा पर्टिक्युलरली हा राईट असतो की वॅकन्सी त्यांच्या गरजेनुसार वाढवू शकतात, त्यांच्या गरजेनुसार कमी करू शकतात. ओके, तुम्ही प्रेशर आणू शकत नाही, आणल्यानंतरही जर त्यांना वाटलं तर, कारण शेवटी प्रश्न येतो सरकारी तिजोरीवर. ओके, दडपण येतो, जेवढा रिक्रुटमेंट होईल तेवढं. बट त्यांनी म्हटलेलं आहे 4000 वॅकन्सी, तर डेफिनेटली मला असं वाटतं की 4000 वॅकन्सी ते भरतीलच. ओके, आता बऱ्याच वॅकन्सी कन्वर्ट पण झाल्या, नाही झाल्या असेल तर त्या पण कन्वर्ट होतील. हां, अजून एक गोष्ट की आता तुम्हाला ऑर्डर 30/6 मिळणार. ओके, आता तुम्हाला माहिती आहे एक जूनच्या 10 ते 15 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे. ओके, हे कोर्टाचा निर्णय डेफिनेटली DMERला गेलेला आहे. DMER या अनुषंगाने आपले पावलं पण उचलले असतील. ओके, इलेक्शन कमिशनला यांना लेटर लिहून परमिशन घ्यावं लागतं की आम्ही आचारसंहितेमध्ये ऑर्डर देऊ शकतो का. जर DMERने ॲप्लिकेशन दिलं असेल तर इलेक्शन कमिशन जे बोर्ड आहे, ऑथॉरिटी आहे, ती DMERला नक्कीच प्रत्युत्तर देणार की द्यायचं की नाही द्यायचं. जर यांचं उत्तर द्यायचं जर आलं तर डेफिनेटली तुम्हाला ऑर्डर भेटतील, नाही तर डेफिनेटली जेव्हा आचारसंहिता संपेल तुमच्याकडे जवळपास 15 दिवस मिळतील. 15 जून ते 30 जूनच्या मधामध्ये 15 दिवस आहे. सगळी प्रोसेस DMER करून ठेवणार. एक 15 ते 20च्या दरम्यान, जूनच्या दरम्यान तुम्हाला ऑर्डर भेटू शकतात. ओके, हे प्रोबॅबिलिटी आहे, हे कुठेही कन्फर्म नाही आहे, कुणाला मी विचारलं नाही आहे, तर सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. ओके, तर आपण असं धरून चलू की हा निर्णय सगळ्यांसाठी आहे. ओके, ठीक आहे. जे केसमध्ये होते त्यांच्यासाठी पण, नाही होते त्यांच्यासाठी पण, आणि DMERमध्ये ज्यांनी भरपूर सारे रिक्रुटमेंट केलं त्यांना पण हा निर्णय लागू होईल. ओके, होप सो. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, आपल्या मॅक्सिमम मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके, पुन्हा जर तुम्हाला नॉर्सेट 7, ओके, नॉर्सेट 7, ओके, नॉर्सेट 7, RRB, ओके, ESICसाठी जर टेस्ट सिरीज हवी तर लर्न नेक्स्ट नर्सिंग, ओके, प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा ॲप. ओके, आणि तिथे ज्या रनिंग टेस्ट सिरीज आहे ऑल इन वन कोर्सेससाठी ते तुम्ही परचेस करू शकता. प्लस जर तुम्हाला ESICसाठी जर क्रॅश कोर्स हवा, ओके, क्रॅश कोर्स जर हवा म्हणजे याच्यामध्ये MCQ प्लस शॉर्ट थिअरी घेण्यात येईल. ओके, लर्न नेक्स्ट नर्सिंगकडून. ओके, प्लस सोबतच जे मागच्या 6 मंथचे जे ESIC आणि नॉर्सेट 6साठी जो हे झालेत क्लासेस झाले, प्युअर थिअरी ही तुम्हाला रेकॉर्डेड मिळेल. प्लस 250 टेस्ट सिरीज मिळेल. तर याच्यामध्ये कंबाईन तुम्हाला 150 कंबाईन टेस्ट सिरीज मिळेल, म्हणजे कंबाईन सब्जेक्टच्या 100च्या. ओके, आणि बाकी सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील. ओके, ठीक आहे. MCQ शॉर्ट थिअरी हा प्युअरली लाईव्ह बॅच असेल. ओके, याचे कोर्स लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲपवर बनवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही रीड करा व्यवस्थित. डेमो लेक्चर्स आहे ते बघा, आवडलं तर नक्कीच तुम्ही जॉईन करा. ओके, नॉर्सेट 7 आणि RRBची ही बॅच ही लवकरच सुरू करण्यात येईल जूनमध्ये. बट ESICची जी शॉर्ट थिअरी बॅच आहे ही मेच्या 5 तारखेपासून सुरू होत आहे. तर डेफिनेटली 2 मंथसाठी बॅच आहे, 60 डेजसाठी. डेफिनेटली खूप कमी याच्यामध्ये दरामध्ये आहे, लवकरात लवकर जॉईन करण्याचा प्रयत्न करा. ओके, लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद.